सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 17. ते प्रकाश होऊनच राहिले आहेत. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉक्टर राचिम ढेरे हे माझे मित्र. स्वामी स्वरूपानंदांवर त्यांचं विशेष प्रेम आणि निष्ठा. स्वामींसंबंधी श्रीयुत ढेरे यांच्याजवळ कोणाचं काही बोलणं झालं, कोणी महत्त्वाचं असं काही सांगितलं तर श्रीयुत ढेरे ते मला सांगत असत. एकदा अशाच आमच्या भेटीत श्रीयुत ढेरे मला म्हणाले, काल एका वृद्ध गृहस्थांची भेट झाली. सहजच स्वामींसंबंधी काही विषय निघाला तेव्हा ते म्हणाले, ते काय विचारता, प्रकाश होऊनच राहिले आहेत. त्या गृहस्थांचं स्वामींसंबंधी असं हे मत श्रीयुत ढेरे यांनी मला सांगितलं मात्र आणि मला आनंद झाला. स्वामी स्वरूपानंदांबद्दल हे गृहस्थ याप्रमाणे आणि योगशास्त्रातील नियमाबर हुकूम असं बरंच काही सांगून गेले होते. खरंय, स्वामीजी प्रकाश होऊन असेच राहिले होते. निदान मला तरी त्या स्वरूपाचा अनुभव अनेक वेळेला आला होता. ह्या गृहस्थांना स्वामीजींच्यात हा जो प्रकाश दिसला त्या प्रकाशाचं वर्णन खुद्द श्री गुरु गोरक्षनाथांनीच आपल्या सिद्ध सिद्धांत पद्धतीत करून ठेवलं आहे. निर्विकारत्वम, निष्कलत्वम, निर्विकल्पत्वम, समता विश्रांती इति पंचगुणः प्रकाशः. असं ह्या प्रकाशाचं वर्णन गोरक्षनाथांनी केलं आहे. विकाररहित असणं, कलारहित असणं, विचाररहित असणं, सर्व सम असणं, स्वस्थ असणं हे प्रकाशाचे 5 गुण आहेत असं सांगून श्री गुरु गोरक्षनाथ सिद्ध सिद्धांत पद्धतीत पुढे सांगतात, तत्प्रकाशात सोहम भावः, म्हणजे अशा ह्या प्रकाशाद्वारेच सोहम भाव सिद्ध होतो आणि पिंडे पिंडाचा ग्रास होतो. स्वामी स्वरूपानंद एक नाथ संप्रदायी सोहम सिद्ध असे महापुरुष होते. त्यांच्यातील त्या आध्यात्मिक प्रकाशाचं आणि तेजाचं मूळच मुळी अनाद्यात परमानंदः, परमानंदात प्रबोधः, प्रबोधात चिदुदयः, चिदुदयात प्रकाशः, प्रकाशात सोहम भावः असं प्रतिपादन करणाऱ्या गोरक्षांच्या नाथ संप्रदायी कुळात रुजलं होतं आणि म्हणूनच मला वाटतं ते खरोखरच प्रकाश होऊन राहिलं होतं. स्वामीजींच्यात दृग्गोचर होणाऱ्या अशा ह्या प्रकाशाचं म्हणा किंवा तेजाचं म्हणा, खरं खुरं सांप्रदायिक महत्त्व पारमार्थिकदृष्ट्या अजाण अशा सर्वसामान्यांना कळत नसे. असं जरी असलं तरी स्वामी स्वरूपानंदांच्यात वसत असलेल्या त्या अलौकिक तेजाचं वर्णन पावसला स्वामींचं दर्शन घेऊन येणारी मंडळी आपापल्या प्रकारे करीतच असत. कोणी म्हणावयाचं, काय तेज आहे स्वामींच्यात. दर्शन झालं, आनंद झाला. डॉक्टर राचिम ढेरे माझे मित्र, ते पडले साक्षेपी, विचारवंत, बुद्धिवान पण श्रद्धावान साधक. श्रीयुत ढेरे प्रथमच जेव्हा पावसहून स्वामींचं दर्शन घेऊन आले तेव्हा मला म्हणाले, दर्शन कसं काय झालं असं विचारल्यावर, दर्शनात प्रशस्तीही.
श्रीयुत रा.वी. जोशी हे मुंबईचे, हे माझे एक बालमित्र, आता जज आहेत. श्रीयुत जोशी स्वामींचं दर्शन घेऊन पावसहून प्रथम आले आणि मला भेटले. त्यावेळेस म्हणतात, शंभू, he is having a golden complexion. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा 18वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.